एकीकडे आपण भाजपच्या प्लॅनिंग बद्दल बोललो किंवा थोडंसं त्यांच्या स्ट्रॅटेजीवरती डिस्कस केलं. आपण परत त्यावरती येऊ. पण मला असं वाटतं की अजित पवार म्हणजे एकेकाळी अजित पवारांचा पुण्यावरती वर्चस्व होता आणि दादा म्हणतील तर पुण्यासाठी अंतिम शब्द होता. इथपासून ते पुणेकरांनी त्यांना अत्यंत कमी जागा देणं किंवा पुणेकरांनी एक प्रकारे अविश्वास दाखवणं. खरं तर अजित पवारांनी सुद्धा मोठी तयारी या निवडणुकीमध्ये केली होती आणि ताकदीने ते सामोरे गेले होते. पण असं असताना सुद्धा इतका दारुण पराभव होणं, कसं याचं विश्लेषण कराल? अजित पवारांनी मला वाटतं की या निवडणुकीमध्ये जी रंगत आणली ती म्हणजे एकतर्फा भाजपच्या बाजूने जे निवडणूक पूर्व वातावरण होतं ते पूर्ण त्यांनी ह्या निवडणुकीमध्ये बदललं. अनेक ठिकाणी म्हणजे स्वतः ते सत्तेत तसं राज्यात सत्तेत असूनही पुणे पिंपरी चिंचवडच्या महापालिकेच्या कारभारावर त्यांनी टीका केली. काही ठिकाणी त्यांनी स्थानिक म्हणजे विशेषतः पुण्यामध्ये त्यांनी मुरलीधर मोहोळांवर म्हणजे सुरुवातीच्या टप्प्यामध्ये टीका केली. पण मला वाटतं की एका म्हणजे मिड इलेक्शनला आणि विशेषतः देवेंद्र फडणवीसांच्या पुण्यातल्या ज्या शेवटच्या टप्प्यात सभा झाल्या त्याच्यानंतर भाजपनेही अजित पवारांना उत्तर देणं कमी करून आपला विकासाचा जो नरेटिव्ह आहे तो लावायला सुरुवात केली होती. आणि अजित पवारांच्या कन्व्हर्जनमध्ये सुरुवातीपासनं जी अडचण वाटत होती त्याचं मूळ कारण म्हणजे महानगरपालिकेच्या किंवा कुठल्याही लोकल बॉडी इलेक्शनमध्ये आपल्याला ग्राउंडवर एक स्ट्रॉंग होल्ड लागतो. उदाहरणार्थ पुणे ग्रामीणमध्ये यापूर्वी ज्या स्थानिक स्वराज्याच्या निवडणुका झाल्या नगर परिषद पंचायतीच्या त्याच्यामध्ये अजित पवारांना बरा आकड्यांचा रिझल्ट आपल्याला तिथे दिसतो. कारण तिथे ग्राउंडवर चांगले नेते किंवा एक स्ट्रॉंग स्ट्रक्चर त्यांचं अस्तित्वात आहे. मात्र तसं चित्र त्यांचं महानगरपालिका क्षेत्रामध्ये ना पुण्यात नव्हतं ना पिंपरी चिंचवडमध्ये नव्हतं. आणि लोकल बॉडी इलेक्शनमध्ये मला वाटतं की ते स्ट्रक्चर सगळ्यात इम्पॉर्टंट ठरतं. तुमचे उमेदवार किती क्रेडिबल आहे, त्यांचे इलेक्टिव्ह मेरिट काय आहे, त्यांना सपोर्ट करणारी यंत्रणा इथे किती आहे. एकटे अजित पवार म्हणजे आणि शेवटी काय असतं ना की लोकल बॉडी इलेक्शनमध्ये उमेदवारावर खूप काही डिपेंड करतं. मला जेव्हा माझ्या रस्त्याचा माझ्या गावाचा जेव्हा प्रश्न येणार आहे तेव्हा अजित पवार तो सोडवायला येणार नाही ही जाणीव मतदारांमध्ये खूप ठळकपणे आपल्याला दिसून आली आणि त्याचाच आपल्याला इथे कुठेतरी परिणाम होताना दिसतो. निश्चितच. पण हा परिणाम जसा आपल्याला दिसतो तेव्हा अगदी एक 4-5 मुद्द्यांवरती आपण ठळकपणे बोलूया, की असे कुठले मुद्दे होते, की ज्याच्यावरती भाजपने काम केलं आणि त्यांना यश मिळालं? हॅलो? भाजपच्या निकालाचं आताचं विश्लेषण करताना मला वाटतं की वारंवार जे त्या नेत्यांनी मांडलंय की त्यांनी जी उमेदवारी दिली ती सर्वेच्या आधारावर दिली. ते इव्हन स्वतः देवेंद्र फडणवीसांनी हे मांडलं की निष्ठा आणि या सर्व गोष्टी आणि कार्यकर्त्यांचा ते आदर करतात. पण निवडून येणारा उमेदवार हा निकष त्यांनी सरसकट प्रत्येक वॉर्डमध्ये पाळला. त्या प्रमुख नेत्याला जबाबदारी देण्यात आली. त्यासोबतच पक्ष म्हणून एक रचना जी मदतीची उभी करायची असते त्याच्यामध्ये प्रचार असतो. त्याच्यामध्ये शहर पातळीवर पक्ष म्हणून एक वेगळा प्रचार होतो. मोठ्या नेत्यांच्या सभा त्याचं नियोजन होतं. त्याच्यानंतर नरेटिव्हवर वेगवेगळ्या पद्धतीने काम केलं जातं आणि मी मगाशी जसं म्हटलं तसं या सगळ्यामध्ये सातत्य. मला वाटतं की सगळ्यात आधी तर योग्य उमेदवारांची निवड, त्यानंतर जे सेफ प्रभाग आहे किंवा जे एजवरचे प्रभाग आहेत की इथे आपण अशा पद्धतीने ताकद लावली तर हा प्रभाग सेफ होऊ शकतो किंवा हा अश्युअर इथे विन होऊ शकते. अशा प्रभागामध्ये मग दुसऱ्या टप्प्यामध्ये त्यांनी मोठ्या ताकदीने पक्ष म्हणून काम करायला सुरुवात केली. वेगळ्या पद्धतीने सभा लावण्यात आल्या. विशेषतः ज्या भागामध्ये मराठवाड्याचं प्राबल्य आहे अशा ठिकाणी मराठवाड्यातनं पंकजा मुंडेंच्या सभा पुणे पिंपरी चिंचवड दोन्ही भागात लावण्यात आल्या. इतरही नेत्यांच्या इकडे पिंपरी चिंचवडमध्ये शिवेंद्रराजे भोसले यांची सभा झाली. अशी काही उदाहरणं आपल्याला देता येतील की त्यामुळे मला वाटतं की मायक्रो प्लॅनिंग आणि टार्गेटेड प्रचार प्लस याच्यामध्ये पुण्यामध्ये या दरम्यान भाजपचे जे एक संघटनेतलं प्रमुख पदावर आहेत शिवप्रकाशजी ते सुद्धा या दरम्यान दोनदा पुण्यात येऊन गेले. त्यांनी इथल्या पदाधिकाऱ्यांच्या बैठका घेतल्या. मला नाही वाटत की इतर कुठल्याही पक्षाची रचना इतक्या ताकदीने इलेक्शनला सामोरे गेली की केंद्रीय भाजपमधलं पण कोणीतरी येऊन इथे आढावा घेतंय किंवा इथे नियोजन बघतंय. तर डेफिनेटली आपण त्यांच्या या एफर्ट्सला अपलॉड केलंच पाहिजे म्हणजे त्याचं कौतुक केलंच पाहिजे.